मित्रमैत्रिणींनो, आज आपण ऐकूयात सरस्वती विद्यालय उस्मानाबाद या ठिकाणी इयत्ता 6वीत शिकणाऱ्या प्रतीक घोडके याच्या आवाजातील ही सुंदर गोष्ट। नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रतीक। मी तुमच्यासाठी आज एक सुंदर गोष्ट घेऊन आलो आहे। गोष्टीचं नाव आहे सोयीचे मागणे। एका माणसाला 2 मोठ्या मुली आणि एक लहान मुलगा होता। मोठी मुलगी आशा त्याने एका माळ्याला दिली, धाकटी उषा एका मूर्तिकारकाला दिली होती, तर मुलगा मोहन शाळेत शिकत होता। दोन्ही मुली नांदायला गेल्या होत्या। त्या माणसाला वाटले आपल्या मुलींची खुशाली पाहून यावी। पहिल्यांदा तो धाकट्या उषाकडे गेला। तिने वडिलांना आणि भावाला चांगले जेवण वाढले। तिचा नवरा देवाच्या मूर्त्या बनवण्यात दंग होता। त्याने मुलीला खुशाली विचारली असता उषा म्हणाली, बाबा, ऊन छान पडलंय, जर अशीच उघडदीप राहिली तर मूर्त्या छान वाळतील आणि विक्रीही भरपूर होईल। तो माणूस निघाला आणि थोरल्या मुलीकडे आशाच्या सासूरवाडीस आला। तिनेही वडिलांना आणि भावाला चांगले चुंगले खायला दिले आणि फळावळ बांधूनही दिले आणि म्हणाली, बाबा, खरं तर पाऊस यायला हवा आहे। आमच्या बागेतील झाडांना आणि शेतीला पावसाची खूप गरज आहे। मग तो माणूस परतीच्या प्रवासाला लागला। मोहनने बाबाला विचारले, बाबा, उषाताई म्हणते पाऊस नको, उघडदीप हवी, आणि आशाताई म्हणते आता पाऊस पडायला हवा। पावसानं ऐकायचं तरी कुणाचं? म्हणूनच मी गप्प राहिलो। जे देवाच्या मनात असेल तेच होणार ना। मग मित्रमैत्रिणींनो, लक्षात आलं ना या गोष्टीचं तात्पर्य? निसर्गाने आपल्या सोयीप्रमाणे असावं हे शक्य आहे का? पण लोक तसाच आग्रह धरतात। धन्यवाद। मला वाटतं ही गोष्ट तुम्हाला नक्की आवडली असणार। अशा एकापेक्षा एक गोष्टी मी तुम्हाला सांगणारच आहे। आपल्या सर्वांना एकत्र आणण्यासाठी मी आरती नाईक चेंज मेकर यांची मनापासून आभारी आहे। धन्यवाद।